लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तो ज्ञानराजा कृपा सुविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर पुंडलिका वरदर्शक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सबसंतन श्री लक्ष्मी माता पिता की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, जेने निगमवल्ले प्रगट केली. अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरे प्रगट के ब्रह्मानंद लहरे प्रगट केली. अध्यात्म विद्येचे लाविले रोप, चैतन्याचा दीप उजळीला. छप्पन्न भाषेचा केला से गौरव, भवार्णवे नाव उभारली. श्रवणाचे मी से बैसावे ओनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. नामा मने बंध श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवे अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट गेली. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 26 मे. याचा दिनविशेष आज असा आहे की आजच याच तारखेला 26 मे 2014ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. पहिल्यांदा ते पंतप्रधान झाले. त्याची गोष्ट ही 2014 26 मे 2014. आणि आज आहे इंटरनॅशनल बायसिकल डे आहे, म्हणजे सायकल दिन आहे. त्याच्यानंतर एक सॅली राईड म्हणून एक स्त्री आहे अमेरिकेची, तिने अंतराळामध्ये भ्रमण केलं आहे 1951 साली आजच्याच दिवशी. असा हा दिनविशेष आहे. आणि आजचा श्लोक आहे 25वा, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 25. मी अगोदर म्हणेल, माझ्या मागे आपण म्हणायचं, व्यवस्थित जोरात म्हणायचं आहे. सक्ता कर्मण्य विद्वांसो म्हणा, यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांस तथा सक्ता, चिकीर्षु लोकसंग्रहम. आता परत एकदा मी पूर्ण वाचतो, मग त्यानंतर आपण म्हणायचं आहे. सक्ता
सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्ता चिकीर्षु लोकसंग्रहम. म्हणा. आजचा जो 25वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायामध्ये, या श्लोकामध्ये भगवंत अज्ञानी लोक कसे कर्म करतात आणि ज्ञानी लोक कसे कर्म करतात याच्यातला फरक या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे. बघा, जो जन्माला येतो तो मरेपर्यंत काही ना काही कर्म करतच असतो. जोपर्यंत शरीर धारण आहे तोपर्यंत त्याचं कर्म करणं चालू आहे. परंतु अज्ञानी माणूस आणि ज्ञानी माणूस याच्यामध्ये फरक काय? कर्म करताना पाटील साहेब 25वा अज्ञानी माणसं आणि ज्ञानी माणसं याच्यामध्ये फरक काय असं भगवंत सांगतात. तर ज्ञानी माणसाला कर्म कशासाठी करायला लागतं? चिकीर्षु लोकसंग्रहम, लोकसंग्रहासाठी कर्म करायला लागतं. म्हणजे लोकांना माहीत नसतं कर्म योग्य काय अयोग्य काय. कारण ज्ञानी माणसाकडे बघून अज्ञानी मनुष्य काय करत असतो? त्याची वाटचाल करत असतो. तेव्हा ज्ञानी जो पुरुष आहे त्याला फार जबाबदारीने कर्म करावं लागतं. बघा, घरातले जे श्रेष्ठ मनुष्य आहेत, मोठे वडीलधारी मनुष्य, त्यांच्याकडे बघून लहान मुलं वागत असतात. समजा त्यांनी एखादं झाड लावलं तर ते बघत असतं लहान मुलगा, माझ्या आजोबाने झाड लावलेलं आहे. आणि मग तोही मोठा झाल्यावर झाड लावायचा एक प्रयत्न करतो, किंवा नाही त्यांनी प्रयत्न केला तर कमीत कमी जगवायचा तरी प्रयत्न करतो. म्हणजे त्यांनी बघितलेलं असतं की आपल्या आजोबांनी झाड लावलेलं आहे, किंवा आपले आजोबा प्रार्थना दररोज म्हणतात, दररोज नित्यनेमाने श्लोक म्हणतात, रामरक्षा म्हणतात, हनुमान चालिसा म्हणतात, हरिपाठ म्हणतात. मग ते संस्कार लहान मुलगा बघत असतो आणि लहान मुलगाही मग तसं तो काय करत असतो? वागत असतो. त्याच्यामुळे ज्ञानी जो पुरुष आहे त्याच्यावर प्रचंड अशी जबाबदारी आहे. त्याने एक धडा दाखवून द्यायला लागतो ज्ञानी म्हणजे अज्ञानी लोकांना, की कर्म कसं करायचं आहे. आणि त्यांना कर्म करण्यापासून प्रवृत्त करायचं आहे. म्हणजे त्यांनी कर्म केलंच पाहिजे तुम्ही, असं त्यांना सांगायचं आहे वरतून जाऊन. कारण कसं आहे, नुसतं सांगणं आणि प्रत्यक्षात कृती करून दाखवणं याच्यामध्ये फार फरक आहे. मग ज्ञानीपुरुष काय करतो? प्रत्यक्षात आचरणात आणतो. आणि मी ते बघितल्यानंतर सामान्य लोक काय करतात? आपलं म्हणजे वागतात. आता सामान्य मनुष्य आणि ज्ञानी मनुष्य याच्यामध्ये काय फरक आहे कर्मामध्ये? अज्ञानी मनुष्य म्हणजे तुमच्या आमच्यासारखा तो काय करतो? कर्मामध्ये आसक्ती धरतो. सतत बोलतो मी केलं त्याचा मी शेवटपर्यंत जात नाही. तो कर्माला चिटकलेला असतो कर्मबंधनामध्ये. आणि भगवंत काय सांगतात? कर्म तर आपल्याला करायचं आहे, परंतु कर्मबंधनात आपण अडकायचं नाही. आणि ज्ञानीपुरुष काय करतो? मी हे केलं आहे हे तो मानतच नाही. कारण समजा हे माझं शरीर आहे. बघा, शरीर जर का करत असतं
तर मृत शरीर करायला पाहिजे ना काहीतरी. करतं का? नाही काय करत, ते हालतच नाही. कारण करावणारा वेगळा आहे. मग त्याचं मत असं असतं की मी काय करत नाही, करता करविता काय भगवंत आहे. जेव्हा तुकोबारायांनी एवढी अभंग रचना केली ना, तर ते काय म्हटले माहिती आहे का, की हे मी नाही, मी फक्त हमाल आहे. मी फक्त काय केलं आहे, तिकडचं आणून तुम्हाला सांगितलेलं आहे. वेदाचं ग्रहण केलं आणि ते तुम्हाला सांगितलं. मी तो हमाल भारवाई असं म्हणतात. साळुंकी बोलत असे मंजुळ वाणी, बोलता धनी वेगळाची. म्हणजे हे सगळं करता करविता काय ईश्वर आहे. आणि अज्ञानी लोक काय करतात की मी केलं म्हणून सांगतात. कुठलंही कार्य असो, कुठलंही सामाजिक असो या आपल्या घरातलं कार्य असो, त्याचा मीपणा जात नाही. म्हणून हरिपाठामध्ये नाथरायाने आपल्याला सांगितलं आहे की सोडी मी तूपण तोची सुख. आपण करतेपणा नाही घेतला पाहिजे. कर्म तर करायचं आहे आपल्याला, परंतु करतेपणा आपण भगवंताकडे द्यायचं आहे. करता करविता तोच आहे. म्हणजे त्याच्यापासून कर्मापासून एक तर माणसाला पाप मिळतं किंवा एक तर आपल्याला पुण्य मिळतं. चांगलं कर्म असेल तर आपल्याला पुण्य मिळतं, वाईट कर्म असेल तर आपल्याला पाप मिळतं. परंतु याच्या पण पलीकडे आपल्याला जायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे, असं भगवंत अगोदर सांगून गेलेले आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये ज्ञानोबा आपल्याला काय म्हणतात ते आपण बघा. 169 क्रमांकाची ओळी आहे. देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. म्हणजे ज्ञानोबारा इथं म्हणतात, जसं कामिक मनुष्य आहे, म्हणजे अज्ञानी मनुष्य आहे, तो काय करतो, तो कुठलंही कर्म काहीतरी मला मिळेल म्हणूनच करतो. काहीच मिळणार नाही तर मग कशाला मी करू. आणि मग तो काय करतो, तो चांगल्या भावनेने करतो. समजा 8 तासाची ड्युटी आहे, तो 8 तास त्याला माहिती आहे आपण दररोज दिवस भरला तर आपल्याला महिन्याच्या अखेरीस काय मिळेल, पगार मिळेल. त्या भावनेने तो काय करतो, त्याचं जे काही काम आहे, मालकाने जे काय सांगितलं त्याला ते तो बरोबर करतो तंतोतंत. कारण त्याला माहिती आहे काम नाही झालं तर मग पेमेंट आपल्याला मिळणार नाही. म्हणजे तो कामिक वृत्तीने करतो. व करतो की नाही, तसंच कर्म ज्ञानी माणसाने करायचं आहे, निष्क्रिय माणसाने करायचं आहे. म्हणजे ती भावना ठेवायची फक्त कर्म करताना, पण फलासक्ती ठेवायची नाही. म्हणजे कसं तो अज्ञानी पुरुष सकाम पद्धतीने करतो कर्म आणि आवडीने करतो, त्याच पद्धतीने आवडीने निष्काम कर्म आपण ज्ञानी पुरुषांनी केलं पाहिजे असं भगवंत इथे म्हणतात. पुढे बघा. जे पुढते पार्था, हे सकळ लोक संस्था, रक्षणीय सर्वथा मनोनीय. अरे अर्जुना, लोककल्याणासाठी कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कारण लोकांची वागण्याची रीत ही शास्त्राला धरून असते. तस्मात शास्त्र प्रमाणम. शास्त्र काय म्हणतं हे महत्त्वाचं आहे. म्हणून संस्काराने काय होतं, लोकांचं रक्षण होतं. आणि हे ज्ञानी पुरुषांनी करून नाही दाखवलं तर अज्ञानाला काय कळणार आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाची मोठी जबाबदारी आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे त्यांनी व्यवस्थित शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिलं पाहिजे, कर्म सोडलं नाही पाहिजे. जरी त्याची संपूर्ण त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. बघा आता तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. संसाराची झालेलं आहे, पण आता मी लोकांसाठी उरलेलो आहे.
आणि मग त्यांनी समाज कल्याण म्हणजे लोकांसाठी आपल्यासाठी काय केलेलं आहे, ग्रंथरचना तयार केली, ज्याचा उपयोग आपण आता करतो आहे. पुढे बघा, पुढची ओवी आहे. आता ह्या पुढच्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय ज्ञानी पुरुषाला एक डेडलाईन देत आहेत, त्यांनी कसं वागलं पाहिजे. बघा, वयाच्या 12व्या वर्षाचं आहे. डेडलाईन एकदम जबरदस्त ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. बघा, आता तुम्हाला मी अर्थ सांगतो जाऊन. मार्गाधारे वर्तावे म्हणा, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. अरे लोकांना मार्ग दाखवायचा. ज्ञानी पुरुषांनी काय करायचं, लोकांना मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, कुठल्या मार्गाने आपण जायचं आहे. त्यांनी हायवे तयार केलेला आहे सन्मार्गाचा. त्या मार्गाने जर का आपण गेलो तर आपल्याला ठेस लागणार नाही. आपण जर का गल्ली बोळाचं शिरलो तर आपण धडपडण्याची शक्यता आहे. तर इथे माऊली असे म्हणते, हे विश्व हे मोहरे लावावे, जगाला ज्ञान द्यावं, हे जग हे ज्ञानी करून टाकावं. हे कोणाची जबाबदारी आहे, ज्ञानी पुरुषाची. परंतु काय होतं माहिती आहे का, ज्ञान करायला जातो पण पाटील साहेब ज्ञान करता करता आपोआप अहंकार येतो, आपोआप. मग काय होतं माहिती आहे का, तो काय बोलतो, तो स्वतःला वेगळा समजतो. हां, मी महाराज आहे आणि तुम्ही काय आहेत, साधक आहेत. मग इथे ज्ञानोबा काय म्हणतात की अलौकिक नोहावे लोकाप्रती. तुम्ही लोकांसारखेच आहात, लोकांपेक्षा वेगळे, पण मग तुम्ही स्वतःला स्पेशल ट्रीटमेंट नाही द्यायची. तुम्ही सामान्य लोकांसारखंच राहायचं. आणि आता मला सांगा, राहतात काय, तो आपला संशोधनाचा विषय नाही आहे. पण बघा ना काय, म्हणजे कसं आहे, हां, अहमभाव मी आहे. हां, म्हणजे ज्ञानी झालं की मी त्याला असं वाटतं, हे तुच्छ आहेत आणि मी एकदम श्रेष्ठ आहे. हा दुधाभाव तयार होतो. आणि दुधाभाव झाला की तो कर्मबंधनात अडकतो. बघा, ज्ञानीसुद्धा अडकतात. आता तुमच्या आमचं तर जाऊ द्या, आपण तर अज्ञानी आहोत. परंतु जो ज्ञानी आहे, आता तुम्हाला मी बोलायचं म्हणजे असं एक, म्हणजे मला काही कोणाला नाव नाही ठेवायचं आहे, पण एक शिष्यमंडळ होता एका मोठ्या महात्म्याचा. तो मला म्हणे, आमच्या महाराजांचं जर का सत्संग चालला ना तर सगळे देव येतात म्हणे ऐकायला आणि त्यांची परवानगी घेतात, आम्ही बसू का. आणि मग गुरु बोलले बसा, तेव्हा ते बसतात. मी म्हटलं काय कमाल झाली म्हटलं. मी म्हटलं धन्य भाव गुरु आणि धन्य भाव शिष्य. आणि शेवटी नंतर काय झालं, नंतर त्याच मला नंतर ऐकायला आलं, साहेब त्याचं पतन झालं. किती असावं बघा आता मग काय. आणि शेवटी असं ऐकायला आलं की ते जेलमध्ये गेले. आता मी काही नामनिर्देश नाही करणार, आपल्याला काही नाव नाही ठेवायचं, पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही एवढी अलौकिक नोहावे लोकाप्रती. तुम्ही अलौकिक आहात, मी अवतारी आहे हे सांगायची काही गरज नाही. मी सामान्यच आहे, तुमच्यासारखाच आहे. फक्त मी 2 साधना जास्त केल्या असतील माझ्या आयुष्यामध्ये, किंवा 2 पुस्तकं मी जास्त वाचले असतील, एवढंच फरक आहे. पण तुम्ही आम्ही काय एकच आहोत. त्यांनी भेदभाव करायचा नाही. आणि अशा पद्धतीने ह्या श्लोकावर विवेचन आहे. आणि पुढे अर्जुना क्षत्रिय आहे म्हणून त्याला कर्म करायला सांगतात. त्यांनी कर्म केलं आणि ते पण तू जय मिळेल किंवा अपयश मिळेल याचा काही तू विचार करू नको, तू फक्त कर्म कर. आणि तू कर्म केलं की बाकीच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला काय मिळेल, धडा मिळेल. आणि अशा पद्धतीने पुढचा जो श्लोक आहे 26 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये ज्ञानी पुरुषाने सर्वसामान्य कर्मासाठी, सर्वसामान्यांना कर्मासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. ज्ञानी पुरुषाने. काही लोक काय करतात, निष्क्रिय राहतात. आपलं समाजामध्ये निष्क्रिय राहायचं नाही. बघा, आपण जन्माला आलो ना तर आपल्याला काहीतरी काहीतरी त्याचं नियोजन आहे. तुम्ही आम्ही आलोत ना, काहीतरी तुमचं नियोजन आहे. मग तुम्ही काय, आपण नेहमी प्रार्थना करतो बघा समर्थांची की शेवटी
बोलतो की आपला एक प्रार्थना असते बघा की देहकारणी पडावा म्हणून उपेक्षू नको गुणवंता. हां, तुझे कारणी देह माझा पडावा. इथं प्रार्थना आहे, पण पुढे पडतो आपला देह. तर अशा पद्धतीने हे चिंतन आहे. उद्याचं आपण उद्या बघू. कुंडलिका वरदे हरित श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संत गणजी आपल्या माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे दोषोनी मद द्यावे पसाय दान हे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विष्णू सुधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुझा चला कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ते लोके भजे दो हरिपुरखे अखंडित आणि ग्रंथो विजये विशेष दृष्ट विजय व्हावे एक मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया येणे वरे ज्ञान देव सुखिया येणे वरे ज्ञान देव सुखिया. हरि ओम शांती शांती.